हॅलो हाय नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। तर आज मी करते मेथीचे लाडू। थंडी सुरू झाली होती आणि भरपूर प्रमाणात थंडी होती, त्याच्यामुळे आमच्याकडे थंडीमध्ये मेथीचे लाडू हे कंपल्सरी मी करतेच। आणि मी ज्या प्रकारे मेथीचे लाडू करते ना, असे मेथीचे लाडू जर तुम्ही खाल्लेत ना तर तुम्हाला खूप म्हणजे असं वाटणारच नाही की तुम्ही मेथीचे लाडू खाताय आणि सगळे प्रोटीन तुम्हाला मिळतात। आणि जो कोणी मेथीचे लाडू खात नसेल ना तो मागून मागून नक्कीच खाईल मेथीचे लाडू। तर मी इथे 200 ग्राम प्रमाण घेतलेलं आहे। सगळे ड्रायफ्रुट्स 200 ग्रामचे घेतलेले आहेत आणि त्याच्यात तुपामध्ये घालून व्यवस्थित असे गुलाबी रंगावर परतून घेतले होते काजू बदाम। इथे सीड्स सुद्धा घेतलेले आहेत, पंपकिन सीड सनफ्लावर सीड दोन्ही पण घेतले। तुम्हाला जे हवे असतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही याच्यात कमी जास्त करू शकता। व्यवस्थित तुपामध्ये परतून झाले होते। मनुके सुद्धा घेतले होते काळेवाले, ते पण तुपामध्ये छान असे परतून घेतले होते। व्यवस्थित मनुके पण फुलल्यानंतर त्याला बाजूला काढून घेतलं होतं। मग त्याच तुपामध्ये मी थोडे डिंक घातले होते। डिंक मी 100 ग्राम घेतले होते, ते व्यवस्थित घालून त्याला फुलले की त्याला मिक्सरमध्ये लावून बारीक त्याची पावडर करून घेतली होती। इथे मी 2 वाटी मोठं सुकं खोबरं घेतलं होतं। सुकं खोबरं मी खवून घेतलं होतं, म्हणजे किसून घेतलं होतं आणि त्याला पण आता तुपामध्ये खमंग असं गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतलं। मग त्याच कढईमध्ये 1 चमचा मोठा तूप घातला आणि त्याच्यात 1 मोठा वाटी गव्हाचं पीठ घातलं आणि तेही गुलाबी रंगापर्यंत परतून घेतलं। हे सगळे ड्रायफ्रुट्स इथे घेतलेले आहेत। मी बदाम आणि काजू मिक्सरला लावून बारीक पावडर करून घेतली होती। तुम्हाला हवं तर तुम्ही त्याचे तुकडे सुद्धा करू शकता। इथे डिंक पण बघा मी मस्त बारीक पावडर करून घेतली होती। इथे आहेत राजगिरा पण मी तुपावर भाजून घेतला होता, पण तो व्हिडिओ शूट झालाच नाही। इथे मेथी आहे, मेथी मी तव्यावरती व्यवस्थित अशी भाजून घेतली होती आणि तिला पावडर करून व्यवस्थितपणे मी जाडसर पावडर करून तुपामध्ये 2 तास भिजत ठेवली ती। याच्याने मेथीतला कडवटपणा कमी होतो आणि खायलाही खूप चांगली लागते। आता इथे मी हे गव्हाचं पीठ जे आपलं थोडं थंड झालेलं आहे परतून घेतलेलं, थोडं थंड झालं की त्याच्यात आपण खवलेलं खोबरं घातलंय, सगळे ड्रायफ्रुट्स घातले, जे काही तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते सगळे ड्रायफ्रुट्स ह्याच्यात घाला आणि व्यवस्थित हाताने थोडंसं अलगद हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या। त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये तुम्हाला पिठी साखर घालायची आहे। पिठी साखर जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या हिशोबानेच म्हणजे गुळ सुद्धा घालू शकता। तर मला गुळाचे आमच्या घरात कुणाला आवडत नाही, त्याच्यामुळे मग मी पिठी साखर घालते। मी अर्धा किलो ह्याच्यात पिठी साखर घातलेली आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। पिठी साखर घातल्यानंतर क्वचित असं थोडंसं मीठ घालायचं, कारण का मिठाने त्याला एक वेगळाच फ्लेवर येतो आणि लाडू छान टेस्टी होतात। तर मीठ घातल्यानंतर व्यवस्थित सगळं हाताने एकजीव करून घ्यायचं आणि मग नंतर तूप घालायचं, थोडं प्रमाणात तूप घालायचं। तूप गरम करून थंड करायचं, गरमागरम तूप ह्याच्यात घालायचं नाही। तूप कोमट झाल्यानंतर थोडं थोडं घालायचं। मी 2 पराती म्हणजे वेगवेगळ्या करून घेतल्यानंतर थोडं तूप घालून लाडू वळायला घेतलेत। बघा लाडू किती सहज वळले जात आहेत व्यवस्थितपणे, कारण का आपण सगळ्या गोष्टी मस्त तुपावरती परतून घेतलेल्या होत्या। लाडू असे छान परतले, म्हणजे असे छान असे गोल गोल असे गरगरीत छान होत आहेत, खायलाही खूप टेस्टी लागतात। एकदा करून नक्की बघा, आवडले असेल तर लाईक करा।